ನಮಸ್ಕಾರ ವೀಕ್ಷಕರೇ. ಇವತ್ತು ನಾವು ಖಾಜಾ ಅಮೀನ್ ಚಿಸ್ತಿಯವರ ಒಂದು ದರ್ಗಾಕ್ಕೆ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಈ ಸೂಫಿ ಸಂತರ ಒಂದು ಕ್ಷೇತ್ರವನ್ನು ಪರಿಚಯ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬನ್ನಿ. ವಿಜಯಪುರದ ಖಾಜಾ ಅಮೀನ್ ದರ್ಗಾ ಸೂಫಿ ಪರಂಪರೆಯಲ್ಲಿನ ಮಹತ್ವದ ಧಾರ್ಮಿಕ ಸ್ಥಳವಾಗಿದೆ. ಸ್ಥಳೀಯ ಜನರ ನಂಬಿಕೆ ಮತ್ತು ಪರಂಪರೆಯ ಪ್ರಕಾರ ಹಜರತ್ ಖಾಜಾ ಅಮೀನ್ ಅವರು ಭಕ್ತಿ, ತ್ಯಾಗ ಮತ್ತು ಮಾನವ ಸೇವೆಗೆ ಜೀವನವನ್ನು ಅರ್ಪಿಸಿದ ಮಹಾನ್ ಸೂಫಿ ಸಂತರಾಗಿದ್ದರು. ಅವರು ಇಸ್ಲಾಮಿನ ಸೂಫಿ ಮಾರ್ಗವನ್ನು ಅನುಸರಿಸಿ ಪ್ರೀತಿ, ಶಾಂತಿ, ಸಹಿಷ್ಣುತೆ ಮತ್ತು ಮಾನವ ಏಕತೆಯನ್ನು ಬೋಧಿಸಿದರು. ಜಾತಿ, ಧರ್ಮ, ಭಾಷೆ ಎಂಬ ಭೇದವಿಲ್ಲದೆ ಎಲ್ಲರನ್ನೂ ಸಮಾನವಾಗಿ ಕಾಣುವುದು ಅವರ ಉಪದೇಶಗಳ ಮುಖ್ಯ ಅಂಶವಾಗಿತ್ತು. ಸಮಾಧಿ ಐತಿ ಮುತ್ತಂದು ಮ್ಯಾಗ ಬಂಗಾರ ಕಳಸ ಐತ್ರಿ. ಅದು ಖಾಜಾ ಅಮೀನುದ್ದೀನ್ ಅಲಿ ಅಲಾ ಮಾಶುಕ್ ರಬ್ಬಾನಿ ಶೇರ್ ಖುದಾ ನೀರಿ ಮ್ಯಾಗ ಐತಿ. ಅವ್ರ ಸಮಾಧಿ 4 ಸಮಾಧಿ ಅದಾವ್ರು. ಮನೆಯವ್ರದ್ದು ಐತ್ರಿ, ಅವ್ರ ಮಗಂದು ಐತಿ, ಅವ್ರ ಮನೆಯವ್ರದ್ದು ಐತಿ. ಅವ್ರ ಖಾಜಾ ಸಾಬ್ ತಂದೆಯವ್ರು ಅದಾರ. ಇದು ಐತ್ರಿ 23 ತಾರೀಕಿಗೆ ರೋಜಾ ತಿಂಗಳದಾಗ ಜಾತ್ರೆ ಆಗ್ತದೆ ರೀ. 23, 24, 25 ತಿಂಗಳು ಉಪವಾಸ. 25 ತಾರೀಕಿಗೆ ಅದು ಹೊಣ್ತದ್ರಿ. ನಮ್ಮ ಉರ್ದು ತಾರೀಖ. ಬಿಸ್ಮಿಲ್ಲಾಹಿರ್ ರಹಮಾನಿರ್ ರಹೀಮ್. ಅಲ್ಹಮ್ದುಲಿಲ್ಲಾಹಿ ರಬ್ಬಿಲ್ ಆಲಮೀನ್ ವಲ್-ಆಖಿಬತು ಲಿಲ್-ಮುತ್ತಖೀನ್ ವಸ್-ಸಲಾತು ವಸ್-ಸಲಾಮು ಅಲಾ ಸಯ್ಯಿದಿಲ್ ಅಂಬಿಯಾಇ ವಲ್-ಮುರ್ಸಲೀನ್ ವಅಲಾ ಆಲಿಹಿ ವ ಅಸ್ಹಾಬಿಹಿ ಅಜ್ಮഈನ್. ಅಮ್ಮಾ ಬಾದ್. ये मुबारक आस्ताना ख्वाजा खाजगां कुतुबुल अक़ताब ख्वाजा अमीनुद्दीन अली आला शेर खुदा माशूक़ रब्बानी रहमतुल्लाहि तआला अलैह का है। आप हज़रत बुरहानुद्दीन जानम की फ़र्जंद हज़रत मीरान जी शम्सुल इश्शाक़ के पोते और हज़रत सैयद दवामुद्दीन हुसैन मक्की हाजी मस्तान टिकोटा के पड़पोते हैं। आपका सिलसिले नसब इमाम ज़ैद शहीद रहमतुल्लाह रज़ियल्लाहु तआला अन्हु से होते हुए इमाम हुसैन फिर मौलाए कायनात अली शेर खुदा से सैयदा फ़ातिमतुज़ ज़हरा और हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम तक पहुँचता है। आप हुसैनी ज़ैदी सादात हैं। सिलसिले चिश्तिया के बहुत ही मशहूर मारूफ बुज़ुर्ग हैं। आपका सिलसिले तरीक़त चिश्तिया है। आपको हज़रत ख्वाजा खाजगां ख्वाजा बंदा नवाज़ के सुतराज रहमतुल्लाहि तआला अलैह के खलीफा हज़रत जमालुद्दीन मग़रिबी और आपके खलीफा हज़रत कमालुद्दीन बियाबानी और आपके खलीफा हज़रत मीरानी शम्सुल इश्शाक़, फिर आपके खलीफा हज़रत बुरहानुद्दीन जानम से ख्वाजा खाजगां ख्वाजा अमीनुद्दीन आला को सिलसिले चिश्तिया पहुँचता है। ये बहुत ही मुबारक और बाबरकत आस्ताना है ख्वाजा खाजगां। ये जो बाज़ू दूसरी दरगाह है हज़रत मीरानी शम्सुल इश्शाक़ और बुरहानुद्दीन जानम की है, जो ख्वाजा अमीनुद्दीन आला के वालिद और दादा हैं। ये तकरीबन 500 साल से ये यहाँ आस्ताना मौजूद है। बहुत ही बाबरकत ये औलिया किराम हैं, इनकी बड़ी खिदमत हैं। बिलखुसूस उर्दू की नशर व इशाअत में आपकी बड़ी खिदमत रही। आप उर्दू के अव्वलीन शुआरा, उर्दू के अव्वलीन नसरनिगारों में आपका शुमार किया जाता है। आप जिस तरह साहिब करामत बुज़ुर्ग हैं, साथ ही साथ आप साहिब तसनीफ़ बुज़ुर्ग भी हैं। बहुत सारे आपके कारनामे किताबी शक्ल में दुनियाए ये उर्दू में मौजूद हैं। और जहाँ भी उर्दू की तारीख़ पढ़ाई जाती है, जहाँ भी उर्दू पढ़ा जाता है, ख्वाजा खाजगां ख्वाजा मीरान जी शम्सुल इश्शाक़ ख्वाजा बुरहानुद्दीन जानम ख्वाजा अमीनुद्दीन आला को ज़रूर याद किया जाता है। और यहाँ से बहुत सारे लोग फैज़याब होते हैं। हिंदू मुसलमान हर कोई यहाँ आता है और ख्वाजा खाजगां ख्वाजा अमीनुद्दीन आला बुरहानुद्दीन जानम मीरान जी शम्सुल इश्शाक़ की फ़यूज़ व बरक़ात हासिल करता है। और दरगाह के ऊपर ये जो कलश है, ये 720 किलो सोने का कलश है। 720 केजी का ये जो है, ये हज़रत की करामत से सोना हुआ है। मिट्टी के बर्तन सोना बने और फिर जो है हज़रत के ऊपर से ये कलश आपकी दरगाह पे चढ़ाया गया है। और फिर हज़रत की एक मशहूर मारूफ करामत, आप जो है आपने जो है तालाब पे नमाज़ पढ़ी, ये भी आपकी जो है बहुत मशहूर करामत है। फिर इसके अलावा हज़रत का जो अहम जो काम रहा, बंदों को खुदा से मिलाना था, बंदों को अल्लाह से मिलाना था। बहुत सारे बंदगान खुदा ख्वाजा खाजगां से वाबस्ता होकर उनके दर पे पढ़ के बहुत सारे लोग जो है अल्लाह वाले हो गए और अल्लाह से उनका रास्ता, उनका ताल्लुक़ मजबूत हो गया। ಪ್ರಾರ್ಥನೆಗಾಗಿ ಬರುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಇಂದಿಗೂ ಖಾಜಾ ಅಮೀನ್ ದರ್ಗಾ ಶಾಂತಿ, ಸೌಹಾರ್ದ ಮತ್ತು ನಂಬಿಕೆಯ ಪ್ರತೀಕವಾಗಿ ಗುರುತಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಉರ್ಸ್ ಸಮಯದಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ವಿಶೇಷ ಪ್ರಾರ್ಥನೆಗಳು, ಕವ್ವಾಲಿ ಮತ್ತು ಧಾರ್ಮಿಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ನಡೆಯುತ್ತವೆ.
ಆಯ್ತಲ್ರಿ ತೆಗಿಲಕ್ಕೆ ಬರಲ್ಲ ಎಲ್ಲ ಇತ್ತು ಪರಿಸಿ ಹೊಡೆದಲ್ಲ ಈ ಕೆಳಗಿನ ದೊಡ್ಡ ಕಲ್ಲದ ಮೇಲೆ ಪರಿಸಿದ್ವಿ. ಹಾಂ ಕೆಳ ಅಖಂಡ ಕಲ್ಲು ಅದಲ್ರಿ. ಹಾಂ ಗಂಧ ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಅದೇ ಇದು ಊರ್ಸ ಟೈಮ್ದಾಗ ರೀ. ಇನ್ನೊಂದು ದೊಡ್ಡ ಟೈಮ್ನಾಗ ಹಾಂ ಅದೇ ಇದು ಆಗಿನ ಕಾಲದಾಗ ನೋಡ್ರಿ ಅವ್ರು ಬಡಿಸಿದ್ರಿ. ನಗೋದನ್ರಿ ಅವು ಏನಂದ್ರೆ ಇವ್ರದ್ದು ನೀರು ವರ್ಷ ನೀರು ಓಹೋ ಅವರು ಜಳಕ ಮಾಡಿದ್ದು. ಹಾಂ ಹಾಂ ವರ್ಷ ನೀರು ಇವತ್ತಿನ ಓಹೋ ಹಾಂ ಆಗಿನ ಕಾಲದಾಗ ಅವ್ರು ನೀರು ಇಟ್ಟಿದ್ದು ಪೂಜೆ ಮಾಡಿದ್ದು. ಹಾಂ ಅದು ಶಿವ ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಸಾಂಸಾರಿಕ ತಂದೆ ಹಾಂ ನಾವು ಹರಿದ ಈ ಜಾಗ ಕೂತಿದ್ದವು ಹಾಂ ಗದ್ದಿಗೆ ಕೂತಿದ್ದಾವೆ. ಹಾಂ ನಮ್ದು ಏನೈತಿ ಅವ್ರನ್ನ 12 ನಡೆಯುತ್ತೆ ನಮ್ಮದು. ಹಾಂ ನಮ್ಮ 12 ಅವರ ಮುಖ್ಯ ಉಪದೇಶಗಳು ಹೀಗಿವೆ: ಪ್ರೀತಿ ಮತ್ತು ಮಾನವ ಏಕತೆ ದುಃಖಕ್ಕೆ ಮೂಲ, ವಿನಯ ಮತ್ತು ಸರಳತೆ ಜೀವನದ ಆಭರಣಗಳು, ಖಿದ್ಮತ್ ಅಂದ್ರೆ ಮಾನವ ಸೇವೆ, ಬಡವರಿಗೆ ಸಹಿಷ್ಣುತೆಯಿಂದಲೇ ಶಾಂತ ಸಮಾಜ ನೆಲೆಗಳಿಂದ ದೂರವಿದ್ದು ಸತ್ಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ನಡೆಯುವುದು ಆತ್ಮೋನ್ನತಿಯ ದಾರಿ, ಆಂತರಿಕ ಶುದ್ಧತೆ, ಹೊರಗಿನ ಆಚರಣೆಗಳಿಗಿಂತ ಮನಸ್ಸಿನ ಶುದ್ಧತೆ ಮುಖ್ಯವೆಂದು ಅವರು ಒತ್ತಿ ಹೇಳಿದರು. ಈ ಉಪದೇಶಗಳೇ ಇಂದು ಖಾಜಾ ಅಮೀನ್ ದರ್ಗಾಕ್ಕೆ ಬರುವ ಭಕ್ತರಿಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶಕವಾಗಿವೆ.